Hello everyone, welcome to today's online session. This session is for MCOM Part 2 SEM 3 Skill Development Program 2025-26. This is Gayatri Manohar Harale, Assistant Professor at RNC Arts, JDB Commerce and NSC Science College, Nasik Road. तर आज आपण स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंडर एमकॉम पार्ट 2 च्या विद्यार्थ्यांसाठी मी एक सेशन घेऊन आले आहे ज्याचं नाव आहे करिअर अपॉर्च्युनिटीज फॉर एमकॉम स्टुडंट आणि ज्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम प्रिपरेशन अ कंप्लीट गाईड. UPSC म्हटलं खरं तर आपण एमकॉम पार्ट 2 च्या वर्षात आहोत. यामध्ये बऱ्याचशा मुलांनी आपल्याला कुठे करिअर करायचं हे ठरवलेलं असेलच. काही अकाउंटंट, फायनान्स किंवा कॉमर्स रिलेटेड फील्डमध्ये करिअर ही करत असतील, तर काहींनी बँकिंग ॲज करिअर अपॉर्च्युनिटी निवडली असेल. पण ज्यांच्या कोणाच्या मनात असेल की आपण स्पर्धा परीक्षांच्या युगात उतरावं, MPSC, UPSC यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपला करिअर करावं, तर यासाठी आजचं हे सेशन मी घेतले ज्यामध्ये मी तुम्हाला UPSC बद्दल A to Z कम्प्लीट गायडन्स करणार आहे. तर सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया UPSC ही एक्झाम आहे का? आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतोही की कसली तयारी करतोय, UPSC देतोय. पण खरंच UPSC एक्झाम आहे का? की सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ही एक्झाम आहे. ऍक्च्युली UPSC is a constitutional body. Union Public Service Commission is a constitutional body under which various exams are conducted. One of which is civil services exam, and from which we get through IAS, IPS, IFS, and other class 1, class 2 officers. Next, why UPSC? First of all, while understanding UPSC or civil services exam, first we should understand what is UPSC or why UPSC. खरं तर UPSC का करायची? तर UPSC करण्याचं सगळ्यात पहिलं रिझन म्हणजे की तुम्हाला डायरेक्टली क्लास 1 पोस्ट साठी रिक्रूट केलं जातं, ज्यामध्ये IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस अँड अदर क्लास 1, क्लास 2 सर्व्हिसेस तुम्हाला डायरेक्ट मिळतात. सेकंड, व्हाय इम्पॉर्टंट UPSC का गरजेची आहे? सगळ्यात आधीच ती अॅन्युअली केली जाते. हायली रिस्पेक्टेड अँड पॉवरफुल करिअर म्हणून UPSC कडे बघितलं जातं. असं म्हणतात की UPSC केल्यानंतर काय झाला तुमचा मुलगा किंवा मुलगी, तर आपण म्हणतो कलेक्टर झाला. म्हणजे एक चांगल्या पोस्टचा, क्लास 1 पोस्टचा जॉब आपल्याला मिळतं. सेकंड, डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट इन गव्हर्नन्स. जे काही पॉलिसी फ्रेमिंग असेल किंवा जे काही इम्प्लिमेंटेशन ऑफ आवर गव्हर्नमेंट पॉलिसीज असेल, त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आपल्या UPSC नंतर पोस्ट मिळाल्यानंतर आपल्याला करता येते. अँड दिस इज अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी टू सर्व फॉर युअर नेशन. इट इज अ ओपन डोर्स to IAS, IPS, IFS, IRS and other 26 services, more than 26 services साठी आपल्याला हे एक ओपन डोर आहे. त्यानंतर अजून काय मिळतं UPSC केल्यानंतर किंवा पोस्ट मिळवल्यानंतर? ऑथॉरिटी मिळते, रिस्पेक्ट मिळते, ऑपॉर्च्युनिटी टू सर्व फॉर आवर सोसायटी, आणि सगळ्यात महत्वाचं ज्यासाठी आपण इतका सगळा अट्टहास करतोय, एक अट्रॅक्टिव्ह सॅलरी, अदर पर्क्स मिळतात, अदर एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळतात आणि सगळ्यात मेन तर जॉब सिक्युरिटी असते. ओके सर, UPSC का करायची हे कळलं, तर UPSC करण्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तर फर्स्ट, यू शुड बी अ इंडियन सिटीजन. देन युअर एज लिमिट इज फ्रॉम 21 to 32 इयर्स. त्यामध्ये पण एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. जर तुम्ही OBC कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर 3 वर्ष इयर रिलॅक्सेशन आहेत, आणि ते जर तुम्ही SC ST मायनॉरिटी मध्ये असाल तर 5 वर्षांपेक्षा जास्त एज रिलॅक्सेशन तिथे मिळतं. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे UPSC एक्झाम देण्यासाठी? सॉरी, UPSC एक्झाम नाही, तर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम देण्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे? तर कोणत्याही स्ट्रीम मधला, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स और व्हॉट एव्हर, त्याला फक्त काय पाहिजे, तो ग्रॅज्युएट झाला पाहिजे. म्हणजेच आपण जे काही MCOM स्टुडंट आहोत, आपणही या एक्झाम साठी इलिजिबल आहोत. टोटल किती वेळा आपल्याला ती एक्झाम देता येऊ शकते? तर कास्ट कॅटेगरी नुसार त्याचंही डिव्हिजन दिलेलं आहे. जर तुम्ही जनरल ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही ही परीक्षा 6 वेळा देऊ शकता, 32 वयापर्यंत, 32 इयर्स पर्यंत. इफ यू आर बिलॉंग टू OBC category, then you can attempt 9 times. And if you are belong to ST or SC category, there are unlimited attempts till the age limit, means till the 32 plus 5, 37, 38 years तक आप दे सकते हो. So next, UPSC exam pattern काय आहे? UPSC exam are conducted at 3 level: pre, मेन्स and interview. प्री मध्ये किती पेपर होतात? प्री मध्ये 2च पेपर असतात. एक असतो तुमचा GS पेपर फॉर 200 मार्क्स अँड सेकंड इज CSAT पेपर विच इज फॉर 200 marks. But CSAT paper is qualifying in nature.
What do you mean by qualifying? Means the marks of CSAT paper are not decided for your cutoff. देन पुढची परीक्षा असते प्री. जर आपण पास झालो तर आपल्याला जायचं असतं मेन्सला. मेन्सला किती पेपर असतात टोटल पेपर असतात 9. कोणकोणते? एक पहिला पेपर असतो तुमचा एसेचा, ज्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 निबंध लिहायचे असतात. देन GS1 to GS4, त्याचे काय काय सब डिव्हिजन आहेत ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला निवडायचा असतो, त्याचे 2 पेपर तुम्हाला द्यायचे असतात. आणि लास्ट असतो लँग्वेज पेपर. त्यामध्ये तुम्हाला तुमचा कोणताही मदर टंग असेल, हिंदी, इंग्लिश, तुम्हाला व्हॉट एव्हर लँग्वेज निवडायची असेल, जे लँग्वेज ऑप्शन आहे त्यापैकी एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता. अशी मेन्स एक्झाम असते आपली. टोटल 150 मार्क्सची आपली मेन्स एक्झाम असते. अँड आफ्टर यू आर क्वालिफाईंग मेन्स एक्झाम, यू गो फॉर interview where it is for total 275 marks. It is known as personality test. एक इंटरव्ह्यू होतो आणि त्याचे बरेचसे व्हिडिओ आपण सर्वांनीच युट्यूबवर बघितलेले असतील की इंटरव्ह्यू कसा होतो, मॉक इंटरव्ह्यूज बघितलेले. आणि फायनल रँक कशावर ठरते? आपण बघतो की UPSC मध्ये देशात पहिला आला, महाराष्ट्रात पहिला आला, नाशिकमध्ये पहिला आला, तर ही फायनल रँक कशावर ठरत असते? तर ही फक्त प्री मेन्स आणि इंटरव्ह्यूवर ठरत असते. प्रीचे मार्क्स धरले जात नाही. प्रीचे मार्क्स फक्त मेन्ससाठी, मेन्समध्ये येण्यासाठी आपल्याला फक्त क्वालिफाय करण्यासाठी. ओके. आता एक एक टप्पा आपण समजून घेऊया. पहिला टप्पा होता UPSC प्रिलिम्स. तर प्रिलिम्स जर मला काढायची असेल तर ती कशी असते? सगळ्यात आधी तर UPSC प्रीची परीक्षा ही टोटल 400 मार्क्स साठी असते. 200 मार्क्सचा आपला GS चा पेपर आणि 200 मार्क्सचा आपला CSAT चा पेपर. त्यातही आपल्याला स्कोर हा फक्त GS ला करायचा असतो. CSAT चा पेपर आपल्याला फक्त क्वालिफाय करायचा असतो. क्वालिफाय म्हणजे काय? पेपर 2 क्वालिफाईंग इन नेचर, म्हणजे आपल्याला 200 पैकी फक्त 66 मार्क्स आपल्याला मिळवायचे असतात. 33.33% इतकेच मार्क्स आपल्याला मिळवायचे. तितके जर मिळाले तर आपला पेपर 1 चेक होईल आणि पेपर 1 नुसार आपला मेन्स साठी कट ऑफ लागेल. ओके, ठीक आहे. GS1 मध्ये काय काय असतं मी इथे या पिक्चर मध्ये पण दाखवलंय. जनरल स्टडीज, हिस्ट्रीज ऑफ इंडिया, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज, अशा सगळ्या विषयांवर आपल्याला ओव्हरऑल अभ्यास करायचा असतो. आणि CSAT हा पेपर आपल्यासाठी बिंग अ कॉमर्स स्टुडंट हा आपल्यासाठी जास्त बेनिफिशियल होतो. का? तर त्यामध्ये बघा ना, कॉम्प्रिहेन्सिव्ह, लॉजिकल रिझनिंग, बेसिक न्यूमरसी. बिंग अ कॉमर्स स्टुडंट आपल्याला आकडेमोड ही खूप चांगली जमत असते, जे असं मला तरी वाटतं. आणि त्यामुळे आपल्याला यातली बेसिक न्यूमरसी असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, अनालिटिकल ॲबिलिटी असेल, डिसिजन मेकिंग असेल, असे काही पॉइंट्स इझी जातात. आणि नेक्स्ट ओनली पेपर 1 जनरल स्टडीज 200 मार्क्सचा जो पेपर आहे तो यूज केला जातो फॉर डिटरमाइनिंग युअर कट ऑफ फॉर प्रीज. ओके. आणि मागच्या काही 3 वर्षांचे कट ऑफ मी इथे दिलेले. 2024 मध्ये 87.98% ला कट ऑफ लागला होता. हे ओपन जनरल कॅटेगरीचे कट ऑफ दिलेले मी. ऍज पर कास्ट हे कट ऑफ थोडे मागे पुढे होऊ शकता, पण हे जनरल कॅटेगरीचे कट ऑफ इथे आहेत. 2023 चा 75.41 आणि 2022 चा 88.22. ओके, सॉरी. नेक्स्ट आता बघूया मेन्सचा सिलेबस काय आहे. आपण मगाशीच बघितलं की मेन्स मध्ये आपल्याला टोटल 9 पेपर्स द्यायचे आहे. तर ते 9 पेपर कोणकोणते असतील? तर त्यातला सगळ्यात पहिला पेपर असतो एसे. एसे मध्ये आपल्याला हा पेपर असतो 250 मार्क्सचा. त्यामध्ये आपल्याला 2 एसे लिहायचे असतात. आणि ते एसे कशावर असतात? तर सोशो इकॉनॉमिक और पॉलिटिकल इश्यूज या रिलेटेड ते एसे असतात. कधी इथिक्स रिलेटेड असतात. असे आपल्याला 2 ऑप्शन दिलेले असतात 4-4 एसेचे. त्यातून आपल्याला एक निवडायचं असतं. नंतर दुसरा पेपर आपला असेल GS1. GS1 मध्ये काय काय असतं? हेरिटेज, हिस्ट्री, सोसायटी, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर, हे सगळं GS1. GS म्हणजे जनरल स्टडीज. नंतर जनरल स्टडीज 2 मध्ये काय असतं? पॉलिटी, कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स अँड IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स. नंतर पुढचा आपला 250 मार्काचा पेपर असतो, त्याचं नाव आहे GS3. GS3 मध्ये आपण काय अभ्यासतो? इकॉनॉमी, ऍग्रीकल्चर, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. नंतर पुढचा पेपर असतो आपला GS4 चा. त्यामध्ये आपण बघतो की इथिक्स, इंटिग्रिटी, ऍप्टिट्यूड याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा असतो. हे झाले आपले पहिले 5 पेपर. 4 पेपर हे आपल्या थेरॉटिकल अभ्यासाचे आणि एक असतो आपला डिस्क्रिप्टिव्ह पेपर, ज्याला आपण एसे असं म्हणतो. त्यानंतर अजून 2 पेपर आपल्याला ऑप्शनलचे द्यायचे असतात.
प्रत्येक पेपर 250 मार्क्सचा असतो. पुढचे 2 पेपर आहे ऑप्शनलचे, ज्यामध्ये बिंग अ कॉमर्स स्टुडंट तुम्ही कॉमर्स अँड अकाउंटन्सी हाही ऑप्शनल निवडू शकतात. टोटल किती ऑप्शनल अवेलेबल आहे, त्यातून आपण कोणता निवडू शकतो, तर एक मी सांगितलं कॉमर्स अँड अकाउंटन्सी, पण असे टोटल 48 optional subjects are available in the UPSC official website. त्यापैकी कोर सब्जेक्ट 25 आहेत. कोर सब्जेक्ट मतलब ॲग्रिकल्चर, कॉमर्स, देन अकाउंटन्सी, देन इकॉनॉमी, पॉलिटी, हिस्ट्री असे कोर सब्जेक्ट्स आहेत. आणि लिटरेचर सब्जेक्ट्स मीन्स द लँग्वेज सब्जेक्ट्स आर 23. यामधून कोणताही तुम्ही निवडू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की मी कॉमर्सचा आहे आणि मग मला वाटलं मी हिस्ट्री निवडायचा, तर मी निवडू शकतो का? येस, यू कॅन गो अहेड. आणि रिलेटेड टू कॉमर्स सब्जेक्ट कोणकोणते आहेत तिथे? इकॉनॉमिक्स आहेत, मॅनेजमेंट आहे, सोशोलॉजी आहेत, हे काही सब्जेक्ट आहे ऍज अन ऑप्शनल तुम्ही युपीएससीच्या प्रिपरेशन मध्ये मेन्स मध्ये निवडू शकता. आता तुम्हाला असं वाटेल की मॅडम हे मेन्सचं जे काही आहे ते प्री पास झाल्यानंतर मी ठरवायचं का मी युपीएससीचा मेन्सचा कोणता ऑप्शनल निवडेल? तर नाही. जेव्हा युपीएससीचा प्रीचा फॉर्म तुम्ही भरत असतात, जसं की आता सध्या नोटिफिकेशन आलंय की युपीएससीचे फॉर्म सुरू आहेत असं आपण समजूया, तर तुम्ही आता जेव्हा तुमचा फॉर्म भरणार तेव्हा तिथे डॅश डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म नावाचा ऑप्शन येतो आणि तिथेच तुम्हाला सांगावं लागतं की प्री झाल्यानंतर प्रीला तुम्ही सेंटर कोणतं निवडताय, सेंटर इन द सेन्स नाशिक, पुणे, मुंबई, कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये एक्झाम देणार आहे. त्यानंतर मेन्सला तुम्ही कुठे एक्झाम देणार आहे. सध्या युपीएससीचं नाशिकमध्ये फक्त प्रीचं सेंटर आहे. मेन्ससाठी आपल्याला मुंबई निवडावं लागतं. देन तेव्हाच तुम्हाला सांगावं लागतं की तुम्ही युपीएससीला मेन्सला जर क्वालिफाय झाला तर मेन्स मध्ये तुम्ही ऑप्शनल कोणता निवडणार हे तुम्हाला प्री देतानाच सांगावं लागतं. म्हणजे आधीपासूनच आपली प्रिपरेशन असायला हवी. मी प्री पास झाल्यावर मेन्सचं ठरवेल, मेन्स पास झाल्यावर मी इंटरव्ह्यू ठरवेल, असं काहीही आपल्याला करता येत नाही. हे झालं मेन्सचं ओव्हरऑल डिस्कशन. आपल्याला 9 पेपर द्यायचे, ते पेपर कसे कसे असणार यावर आपण डिस्कस केलं. आता इंटरव्ह्यू बद्दल आपण मेन्स झाल्यानंतर स्वतंत्र समोरासमोरच बोलूया. वॅकन्सीज कशा कशा असतात लास्ट 5 इयर्स मध्ये आपण बघितलं. 2024 मध्ये टोटल 1056 पोस्ट आर अवेलेबल फॉर युपीएससी क्लास 2 क्लास 1 सर्व्हिसेस. 2023 मध्ये याच नियर अबाउट 1100 होता. इन 2022 1800, इन 2021 and 20 इट इज नियर अबाउट 700 इतक्या पोस्ट युपीएससी ने दाखवल्या होत्या आणि इतक्या भरल्या गेल्या आहेत. ओके. नेक्स्ट आहे कॉमर्स बॅकग्राऊंड आणि युपीएससीचा काही संबंध आहे का, दोघांमध्ये काही कनेक्शन आहे का, कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात बिंग अ कॉमर्स स्टुडंट. तर त्यातला सगळ्यात पहिला फायदा आहे की आपल्याला एक डायरेक्ट ऍडव्हान्टेज मिळतं की आपण जो काही अभ्यास केलाय 11 to M.Com कॉमर्स रिलेटेड, अकाउंटन्सी रिलेटेड, लॉ रिलेटेड, तो जो सगळा सिलेबस आपल्याला ऑप्शनल जर आपण कॉमर्स अँड अकाउंटन्सी निवडला तर त्यामध्ये सिलेबस को रिलेट करतो, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा त्यासाठी अभ्यासाची गरज पडत नाही. सेकंड अजून कोणता फायदा आहे, हेल्प्स इन GS3. सगळ्यात मेन तर GS3 चा आपण मगाशी सिलेबस बघितला मेन्सचा, आणि प्री मध्ये पण इकॉनॉमी हा विषय आहे. तर GS3 मध्ये जे काही इकॉनॉमी असेल, फायनान्स असेल, मॅनेजमेंट असेल, तिथे आपल्याला डायरेक्ट ऍडव्हान्टेज होतो, कारण की आपण बिंग अ कॉमर्स स्टुडंट आपण इकॉनॉमी 11वी पासून तर M.Com पर्यंत वाचलेलं आहे. स्किल ऍडव्हान्टेज, आपली अनालिटिकल ऍबिलिटी चांगली असते, आपल्याला आकडेमोड करण्याची सवय असते, त्यामुळे सीसॅट मध्ये त्याचा इनडायरेक्टली फायदा आपल्याला होतो. आणि आपल्याला माहिती आपल्याला जे काही रायटिंग पेपर्स लिहावे लागतात, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग, मेन्स हा पूर्ण पेपर, प्री ही आपली पूर्ण ऑब्जेक्टिव्ह असते, पण मेन्स ही आपली डिस्क्रिप्टिव्ह असते आणि ती डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग साठी आपल्याला फायदा होतो, कारण आपणही आपले जे काही युनिव्हर्सिटी एक्झाम्स आहे, एक्सटर्नल एक्झाम, तर आपण रायटिंग मध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे रायटिंग स्किल आपलं थोडंसं डेव्हलप झालेलं असतं. थोडंसं यासाठी म्हणते मी की युपीएससी साठी जसं रायटिंग स्किल हवंय ते आपल्याला नक्कीच डेव्हलप करावं लागतं. हे एक ओव्हरऑल जनरल डिस्कशन चालू आहे. डिटेल मी कोणत्याही गोष्टीबद्दल सांगितलं नाहीये की हा मग रायटिंग स्किल करायची, मग कसं लिहायचं, त्यामध्ये इंट्रो काय असलं पाहिजे, बॉडी काय असली पाहिजे, याबद्दल आपण पुढे जाऊया. आज फक्त आपण एक ओव्हरव्ह्यू घेणार आहे की युपीएससी म्हणजे नक्की काय, युपीएससी ची भीती आपल्या कोणाच्याही मनात नकोय आता इथून पुढे, की मला युपीएससी माहितीच नाहीये असं नको व्हायला. नेक्स्ट या प्रिपरेशन स्ट्रॅटेजी. जर मी ठरलंय, आता माझं ठरलंय की मॅडम तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं प्री मध्ये काय येतं, मेन्स मध्ये काय येतं, इंटरव्ह्यू कसे होतात, हे सर्व मला कळलंय. तर जर मला आता अभ्यास स्टार्ट करायचा असेल तर मी काय काय फॉलो करायला हवं, तर सगळ्यात पहिली स्टेप तुमची असेल एनसीआरटीज. एनसीआरटीज म्हणजे हे बुक्स आहेत आपले, आपल्या आयसीएससी आणि सीबीएसई सिलेबसचे. ते बुक्स सीबीएसई सिलेबसचे बुक्स आहेत, ते आपल्या 6 to 12
रिलेटेड टू सब्जेक्ट म्हणजे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री हे आपल्याला वाचायचे. यातून आपल्याला एक कोर अंडरस्टँडिंग येते त्या सब्जेक्टची. त्यानंतर स्टँडर्ड बुक वाचायचे. स्टँडर्ड बुक कोणते असतात, जसं की लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी, रमेश सिंग, त्यानंतर रमेश इकॉनॉमिक्ससाठी, स्पेक्ट्रम मॉडर्न हिस्ट्रीसाठी, असे काही प्रत्येक विषयासाठी बुक्स आपल्याला वाचायचे. नंतर पुढची स्टेप काय असेल आपली, करंट अफेअर बेस आपला असला पाहिजे. त्यासाठी आपण न्यूजपेपर्स वाचले पाहिजे. बरं, कोणते न्यूजपेपर वाचायचे, तर यासाठी जर तुम्ही इंग्लिश मीडियम मधून प्रिपेअर करत असाल तर द हिंदू आहे, किंवा मराठीमधून अभ्यास करत असाल तर लोकसत्ता आहे, अशी न्यूजपेपर आपण वाचायचे. योजना मॅगझिन असते आपली गव्हर्नमेंटची, तर ती मॅगझिन महिन्यातून एकदा येते, ती वाचायची. PIB ची ऑफिशियल वेबसाईट वरून काही डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला यासाठी वाचावे लागतील. यामुळे काय होईल, करंट अफेअरने आपला बेस पक्का होईल. सध्या काय चालू आहे, जे काही एक्झामला क्वेश्चन आहेत ते कशा रिलेटेड येऊ शकतात हे यातून आपल्याला कळेल. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया आन्सर रायटिंग. आन्सर रायटिंग साठी काय करावं लागेल, PYQs जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते काढायचे आणि त्यातून जे काही टेस्ट सिरीज असतील त्या सॉल्व्ह करायच्या, फॉर प्री ऑल्सो अँड मेन्स ऑल्सो. देन रिव्हिजन अँड नोट्स, जे काही तुम्ही वाचताय, एकदा NCERT वाचल्या आणि संपलं असं होणार नाहीये. आपल्याला पुन्हा पुन्हा त्या वाचाव्या लागणार आहे, म्हणजे आपल्याला त्याच्या नोट्स काढावे लागतील आणि रिव्हिजन करावे लागेल. अँड लास्ट फायनल स्टेप, मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी तयारी करायची. पण ही कधी, जेव्हा आपण प्री पास होऊ, मेन्स पास होऊ, त्यानंतरच आपण पुढे इंटरव्ह्यू प्रिपरेशन सुरू करू. ओके. देन प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तर कळली, पण सोर्सेस काय असतील, कुठून वाचायचं, तर मी बुक्स तर सांगितली तुम्हाला. NCERTs वाचा, लक्ष्मीकांत वाचा, रमेश सिंग वाचा, स्पेक्ट्रम वाचा. तसेच अजून काही बुक्स मी इथे फोटो मध्ये दिलेले आहेत. नंतर वेबसाईट्स कोणत्या बघायच्या UPSC साठी, PIB, PRS इंडिया, ऑफिशियल UPSC ची जी वेबसाईट आहे ती बघायची. मॅगझिन्स कोणत्या वाचायच्या, तर योजना, कुरुक्षेत्र. काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा अवेलेबल आहे, जसं की विजन IAS, इनसाइड, फोरम IAS, अन अकॅडमी, किंवा बायजूस IAS आहेत. अशा बरेचसे अकॅडमीज आज अवेलेबल आहेत, त्यांचं कंटेंट आहेत ते आपण फ्रीली पण अवेलेबल आहे किंवा पेडअप व्हर्जन पण अवेलेबल आहेत. जसं आपल्याला सूट होईल त्यानुसार घेऊन आपण अभ्यास करू शकतो. आणि स्टडी हॅबिट काय असली पाहिजे UPSCच्या प्रिपरेशन मध्ये, आज मी UPSC करायचं ठरवलं आणि उद्या माझा अभ्यास झाला असं तर शक्य नाहीये. ही एक लॉंग प्रोसेस आहे. तर यामध्ये आपण ग्रुप डिस्कशन करणं, ते पण डिस्कशन फक्त आणि फक्त UPSC आणि अभ्यासासाठीच असलं पाहिजे. नाहीतर मग आज काय झालं यावरती डिस्कशन नसावं. नंतर नोट मेकिंगची सवय हवी आहे. जे काही करंटमध्ये रिलेटेड टू इकॉनॉमी तुम्ही काही बजेट रिलेटेड वाचलं, तर आपल्या बजेटमध्ये काय सांगितलं होतं आणि आता करंटमध्ये काय आलं याची आपल्याला नोट मेकिंग करावी लागेल. न्यूजपेपर रिडिंगची हॅबिट आपल्याला असायला हवी. त्यानंतर पुढे जाऊया. Challenges in UPSC preparation, one of the most important slide. UPSC करायची आहे, मी करते असं ऐकलं आपण खूप जणांच्या तोंडून आहे. पण मध्येच UPSC सोडलेले पण खूप लोक आहेत, की गेली 2 वर्ष UPSC केली आणि आता UPSC सोडून बॅकफुटला आले, वेगळ्या एक्झाम्सला गेले, काही रेल्वे भरतीला गेले, काही बँकिंगला गेले. मग काय असं होतं रे, काय काय अडचणी येतात, यावर पण आपण एक अंदाज घेऊया, ओव्हरव्ह्यू घेऊया. सगळ्यात आधी तर सगळ्यात पहिलं रिझन आहे वास्ट सिलेबस. तुम्ही बघितलं UPSCच्या वेबसाईटवर जर बघितलं तर ते फक्त म्हणतात इकॉनॉमी, ते फक्त म्हणतात फायनान्स, ते फक्त म्हणतात मॉडर्न हिस्ट्री. पण मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काय वाचायचं, कोणत्या इयर्सचं वाचायचं, कोणतं नाही वाचायचं, हे काही सांगितलेलं नाहीये UPSCने. किंवा सीसॅट मध्ये त्यांनी म्हटलंय की न्यूमेरिकल ॲबिलिटी, पण न्यूमेरिकल ॲबिलिटी मध्ये काय काय करायला हवं, कितीपर्यंत करायला पाहिजे हे तर सांगितलंच नाहीये. मग यासाठी काय लागेल, स्मार्ट प्रिपरेशन. मग स्मार्ट प्रिपरेशन कशी, तर तुम्ही UPSCच्या PYQs बघा, त्यामध्ये काय दिलेलं आहे, कसे क्वेश्चन आलेले आहे, त्याचा अनालिसिस करून मग आपल्याला तो सिलेबस डिकोड करता आला पाहिजे. लॉंग ड्युरेशन, UPSC स्वतःच इट इज अ 1 year प्रोसेस. जेव्हा तुम्ही प्रीचा फॉर्म भरतात, प्रीचा फॉर्म तुम्ही काहीतरी फेब्रुवारी मार्च मध्ये भरतात, मे मध्ये ती प्री येते, मे जून मध्ये प्री येते, तिचा रिझल्ट लागल्यानंतर कुठेतरी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये मेन्स येते, मेन्स झाल्यानंतर पुढे पुन्हा डिसेंबर जानेवारी कधी कधी फेब्रुवारी मध्ये ही आपला इंटरव्ह्यू लागतो आणि पुन्हा तो रिझल्ट सगळा मार्च एप्रिलला येतो. म्हणजे पूर्ण 1 year तर ती एक्झामच चालते. आणि जर समजा आपण या टप्प्यांमध्ये कुठे प्रीला कट झालो, की आपला नाही झालं प्री पास, किंवा मेन्स पर्यंत गेलो आणि मेन्सला कट झालो, नाही गेलो आपण इंटरव्ह्यू साठी, तर पुन्हा 1 वर्ष आपल्याला त्या प्रिपरेशनला द्यावं लागतं. म्हणजे लॉंग ड्युरेशन आहे, हे दुसरं मेन चॅलेंज आहे. थर्ड चॅलेंज आहे कॉम्पिटिशन. हाय प्रेशर असतं, ऑल ओव्हर इंडिया कॉम्पिटिशन आहे, ऑल ओव्हर इंडिया लोक प्रिपेअर करतायत, स्टुडंट प्रिपेअर करतायत.
तर ते एक चॅलेंज असू शकतं. डिस्ट्रॅक्शन्स हे सगळ्यात महत्वाचं आजच्या आपल्या पिढीसाठी असलेलं चॅलेंज आहे, की सोशल मीडिया असेल, इनकन्सिस्टन्सी होते, फायनान्शियल बर्डन्स वाढता, कारण की इतका अभ्यास करायचा आहे, बुक्स पाहिजे, रिसोर्सेस पाहिजे, टेस्ट सिरीज लावायच्या आहेत, तर ह्या सगळ्या अडचणी येऊ शकतात. परत मेंटल इश्यूजही येतात. एकच गोष्ट सारखी 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 वाचायची आहे, मग तुम्हाला स्ट्रेस असेल, अँझायटी असेल, सेल्फ डाऊट येतात, की मी करू शकेन ना, माझ्याकडून होतंय ना, मी कॉम्पिटिशन मध्ये नक्की टिकतोय का, की टिकतेय का, हेही प्रश्न उभे राहतात. टाइम मॅनेजमेंटचे प्रश्न राहतात, की जीएस वाचला तर जीएस वाचण्यातच 4 तास निघून गेले, आणि मग प्रश्न पडतो, अरे आज तर माझा सीसॅट पण करायचा राहिला, आज ऑप्शनल पण करायचा राहिला. हे प्रश्न पण येतात. अशी बऱ्याचशा अडीअडचणी आहेत, पण त्यावर सोल्युशन पण असेल ना काहीतरी. मग त्यावर सोल्युशन काय आहे? तर त्यावर सोल्युशन एकच आहे, डिसिप्लिन. तुम्ही जे काही काम करताय ते रेग्युलर केलं पाहिजे. प्लॅनिंग पाहिजे, की मी 1 तास जीएस ला देते, त्यानंतर मी 2 तास माझी आन्सर रायटिंग करेल, त्याच्यानंतर माझं मेंटरशिप, एक चांगला गायडन्स घेणं गरजेचं आहे. नुसतं पाण्यासोबत वाहत जाऊन युपीएससी कधीच होणार नाहीये. मग ती काय होईल, ती आपली पंचवार्षिक योजना होईल. आपल्या पंचवार्षिक योजना न करता नीती आयोगासारखं एकाच वर्षासाठी आपल्याला नियोजन करायचंय. आणि सगळ्यात लास्ट, सेल्फ मोटिवेटेड. शुड सेल्फ मोटिवेटेड फॉर युअर एक्झाम. जर तुम्ही स्वतःहून आतून असेल, मला युपीएससी का करायची, म्हणून मी सगळ्यात पहिली स्लाइड घेतली ना, वाय युपीएससी. युपीएससी का, त्याचे मी नॉर्मल पॉइंट सांगितले, की तुम्हाला चांगली सॅलरी मिळते, तुम्हाला डायरेक्ट क्लास 1 पोस्ट मिळते, तुम्ही सोसायटीसाठी काम करू शकता, तुम्हाला पॉलिसी फ्रेमिंग, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन मध्ये तुम्ही जाऊ शकता. पण या सगळ्या व्यतिरिक्त ना, युपीएससी का करायची याचं एक व्हाय असतं, ते स्वतःसाठी असतं. म्हणजे मला युपीएससी आतून का करायची हे जोपर्यंत कळणार नाही ना, तोपर्यंत मी युपीएससीचे ते वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष त्या प्रोसेस मध्ये मी टिकणार नाही. मग ते सेल्फ मोटिवेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. आता हे जस्ट ओव्हरऑल डिस्कशन आहे आपलं, चॅलेंजेस काय काय आहेत आणि त्यावर सोल्युशन काय आहे. सोल्युशन अजून बरेचसे पॉइंट आहे, की तुम्ही प्लॅनिंग चांगली करा, तुम्ही ठरवून ठेवा, की माझी आता, मी जर आता या महिन्यात अभ्यासाला सुरू केला तर माझ्याकडे किती महिने आहेत, माझ्याकडे 9 महिने आहेत पुढच्या प्री पर्यंत. त्या 9 महिन्यांमध्ये मी किती वेळ मेन्सला देईल, किती वेळ मी माझा मेन्स साठी देईल, किती प्री साठी देईल, मी काय करंट अफेअरला किती वेळ देईल, हे सगळं असलं पाहिजे. तर हे चॅलेंजेस निघू शकतं, त्यातून मार्ग निघू शकतो. पुढे आहे सक्सेस स्टोरीज. असे कोणी आहेत का त्यांनी केलंय, तर आपल्या सगळ्यांना माहित असलेला आपल्या महाराष्ट्रातला अन्सार शेख. आपण हे नेहमी खूप ठिकाणी वाचलं असेल, किंवा युट्यूबवर पण हा व्हिडिओ खूप वेळा झळकतो, की रिक्षा चालकाचा मुलगा झाला आयएएस अधिकारी, तोही वयाच्या 21व्या वर्षी. हे आहेत अन्सार शेख, ज्यांनी युपीएससी 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात, त्यांचं बीए कम्प्लीट झालेलं आणि बीए झाल्यानंतर लगेच त्यांनी युपीएससी दिली. पहिल्याच प्रयत्नात प्री मेन्स इंटरव्ह्यू होऊन ते आयएएस झालेले आहेत. दुसरे आहेत, आता लास्ट इयरच उदाहरण आहे हे, दिसत असेल तुमच्या स्क्रीनवर, काय नाव दिसते, बीरदेव ढोणे. हे पण आयएएस झालेले, मेंढपाळाचा मुलगा आयएएस झाला, हे तुम्ही ऐकलं असेल. त्यानंतर पुढे पुढे दिसत आहेत आपल्याला श्रुती मिश्रा, ज्या AIR म्हणजे ऑल इंडिया रँक ज्यांनी 4 मिळवली आहेत अशा. त्यांनी 3 वर्ष त्यांचा सोशल मीडिया अकाउंट बंद होते. त्यानंतर टीना डाबी, ज्या आयएएस झाल्या 2015 मध्ये, पहिल्याच वर्षी पहिल्याच प्रयत्नात भारतामध्ये पहिला ARI-1 ह्या 2015 मध्ये आलेल्या आहेत. मग या सगळ्यातून आपण काय शिकतो, जर हे सगळे होऊ शकतात तर आपण का नाही होऊ शकत. कॉमर्स बॅकग्राऊंड वाले पण टॉपर्स बरेचसे आपण बघितलेत, किंवा आहेत, तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला बघायलाही मिळतील. काही अस्पिरंट आहेत जे छोट्या छोट्या गावांमधून आलेत आणि तरीही त्यांनी इतकी मोठी पोस्ट पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात अचीव केलेली. म्हणजेच यातून आपल्याला मेसेज काय मिळतो, जर डिटर्मिनेशन असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. नेक्स्ट आहे कन्क्लुजन. ओव्हरऑल बरंचसं डिस्कशन झालं आपलं, युपीएससी का, युपीएससी कशी, युपीएससी मध्ये काय करायला, काय पाहिजे, करताना काय अडचणी येतील, हे ओव्हरऑल सगळं डिस्कशन आपलं झालं. पण युपीएससी म्हणजे काय, तर युपीएससी म्हणजे एक सिंपल अर्थ ऍट लास्ट मी सांगेन, की नेशन बिल्डिंग प्लस पर्सनल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तुमची नेशन बिल्डिंग पण होते, जर योग्य अधिकारी आपल्याला भेटला तर त्यानुसार आपल्या समाजाची, आणि नेहमी असं म्हटलं जातं, की एक लाईन आहे, की ज्या समाजात आपण राहतो ना, त्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. आणि मग ही खूप छान प्लॅटफॉर्म आपल्याला समोर दिसतो युपीएससी सारखा, की ज्यातून आपण समाजालाही देतो, स्वतःलाही देतो, आपल्या घरच्यांनाही एक स्टेबल आयुष्य आपण यातून प्रोव्हाइड करू शकतो. दुसरं,
एमकॉम स्टुडंट्स आर इक्वली कॅपेबल. आपण एमकॉम झालंय म्हणून आपण यात पडू शकतो की नाही, हेही आपण बघितलं की 100% पडू शकतो. उलट आपल्याला तिथे ऍडव्हान्टेजेस पण आहेत काही. नंतर रिक्वायर्ड, पण यामध्ये सगळ्यात गरजेचं काय, सगळ्यात आधी तर पेशन्स. तुम्हाला शांतता हवी असली पाहिजे. नाहीतर आज मी अभ्यास केला आणि उद्या मला लगेच टेस्ट सिरीज मध्ये उत्तर भेटलं पाहिजे, लगेच माझा स्कोर वाढला पाहिजे, हे शक्य नाहीये. कन्सिस्टन्सी, सातत्य असलं पाहिजे. मी गेले 15 दिवस खूप अभ्यास केला आणि पुढचे 15 दिवस मला जमलंच नाही काही कारणास्तव, असं चालणार नाही. फोकस असला पाहिजे. विथ द राईट स्ट्रॅटेजी, हार्ड वर्क, कन्सिस्टन्सी, फोकस, हे जर सगळं असेल तर सक्सेस इज अचिवेबल. सक्सेस नक्कीच आपल्याला मिळू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण सक्सेस स्टोरीज मध्ये पण बघितलं, जर ते सगळे करू शकतात तर आपण निश्चितच करू शकतो. इफ अदर्स कॅन डू, देन व्हाय नॉट यू. आणि प्रिपरेशन म्हणजे काय, युपीएससी प्रिपरेशन म्हणजे काय, ही फक्त आणि फक्त एक एक्झाम नसून ही एक जर्नी आहे. एक नॉर्मल पर्सन पासून एक इंडियन सिटीजन बनण्याची ही प्रोसेस आहे. जेव्हा तुम्ही युपीएससी अभ्यास करता ना, तर तुम्ही एका बाजूला तुमचा इतिहास वाचता, तुमचा हिस्ट्री वाचता तुमच्या देशाची, एका बाजूला तुम्ही पॉलिटी वाचतात, नियम कळतात तुम्हाला, तुमचे कॉन्स्टिट्यूशन कळते, एका बाजूला तुम्ही इथिक्स वाचता, एका बाजूला तुम्ही इंटिग्रिटी वाचतात. म्हणजेच एक नॉर्मल पर्सन पासून तुम्ही एक रिस्पॉन्सिबल सिव्हिल सर्वंट किंवा रिस्पॉन्सिबल, जरी सिव्हिल सर्वंट नाही झालं, युपीएससी पास झाली नाही झाली, तरी तुम्ही एक चांगला इंडियन सिटीजन बनण्याची ही प्रोसेस आहे. म्हणून मी म्हटलं ना, ही फक्त एक एक्झाम नाहीये, तर ही काय एक जर्नी आहे. युपीएससी इज नॉट जस्ट अन एक्झाम, इट इज अ जर्नी ऑफ डेडिकेशन, डिटर्मिनेशन. ही काय, एक परीक्षा आहे तुमच्या डेडिकेशनची, डिटर्मिनेशन. आणि या सगळ्यांमधून मी आजचं हे सेशन कन्क्लूड करते. थँक्यू सो मच मला ऐकल्याबद्दल. आणि या व्यतिरिक्तही जर तुमच्या युपीएससी रिलेटेड काही अडचणी असतील, तुम्हाला काही गोष्टी क्लिअर झाल्या नसतील, तर तुम्ही कधीही कॉमर्स डिपार्टमेंटला येऊन मला भेटू शकता. आपण तुमच्या बाकी अडचणी फिजिकली सॉल्व्ह करू या समोरासमोर. ओके, थँक्यू सो मच.